गाईस तुमच्या भावानी गाडी घेतलेली आहे. किती कोटीची गाडी आपली? तरी 2.5 कोटीची गाडी घेतलेली आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपण चाललोय जो दिल्लीचा जो सलमान आहे, जो आपल्याला केस उगवतो नाही का डोक्यांना, ज्यांचं टकलं पडलेलं आहे त्यांचं. गाईज, या माणसाचं पण टकलं पडलं आहे आणि तुमच्या भावाचं तर तुम्ही बघूच शकता एकदम. आणि त्याच्यात चाललो होतो आपण, तर बसंतीने पण साथ दिली नाही. याची जी बसंती होती तिने काही साथ दिली नाही आपल्याला. तेव्हा बसंतीचं पेट्रोलच गेलं आहे संपून. आता आपण आकाशला किंवा काक्याला बोलवलं आहे, दोन्हीतून एक जण येईल आणि आपल्या बसंतीचं पोट भराल. म्हणजे त्यांनी पोट भरलं लगेच आपण निघू. लवकरात लवकर आपल्याला जायचं आता वडाळामध्ये. तिथं तो सलमान जो आहे, जो केस उगवतो, तो तिथं येणार आहे. तर लवकरात लवकर जाऊ. आता पहिले पेट्रोल आलं पाहिजे. बसंतीचं पोट भरल्याशिवाय निघता नाही येणार. कारण आपण आता मस्त पोट बीड भरू बसंतीचं. अर्ध पेट्रोल तर गाडी डायरेक्ट बाहेर टाकू राहिलं. तेव्हा दिसलं अरे शिक जरा शिक म्हणा. शिकत नाही काहीच. काय आता काय, मी तर पस्तवलंय सांगून त्याला. जाऊ दे, आता लवकर बसंतीचं पोट भरू, निघू आपण आपल्या प्रवासाला. गाईस, आपण गेलो होतो तिथं ते औषध लावण्यासाठी. काय ॲड्रेस काय होता? MM हॉल वडाला सर्कल. तर विषय असा आला का त्या माणसाने कॅन्सल करून टाकलं आज तिकडे यायचं. चुकीची गोष्ट आहे नाही. आम्ही एवढी आस लावून गेलो होतो, एवढे केस बारीक बिरीक केले होते तुमच्या भावाने पण भाऊ आलाच नाही. तमाशाच होऊन गेला. कोण माहिती का? तो सलमान म्हणून आहे ना कोणतरी दिल्लीचा. तो या भावाचं तर डायरेक्ट तोंड बिंड उतरून गेलं माहिती काय. पहिले त्याला पण केस नाही आणि तुमच्या भावाला पण केस नाही. जाऊ द्या, आता जाऊ आपण घरी आपल्या. गाईज, फायनली तुमचा भाऊ झालेला आहे मस्त आता फ्रेश. आणि आपल्याकडे आलेला आपला विक्रांत भाऊ. तर गाईज, आता आपल्याला जायचं आहे आपल्या स्टुडिओला. आणि स्टुडिओला जायचं कारण असं आहे का नेमके आपल्याचे लाईट्स वगैरे आहे विक्रांत भाऊची. आज आपल्याला व्हिडिओ वगैरे शेअर करायची, व्हिडिओ आपल्याला शूट करायची. विक्रांत भाऊची 3 व्हिडिओ आहे, ते आपल्याला शूट करायचे आहे. त्याच्यासाठी आपण लाईट्स घ्यायला जाऊ पहिले आपल्या स्टुडिओला आणि त्यानंतर मग विक्रांत भाऊच्या घरी जाऊ, कारण त्याच्या घरी कोणीच नाही आज. गाईस, आता आपण पोहोचलोय बिल्डिंग खाली मस्त. आणि सर्वात पहिले आपण बोलू आता लिफ्ट. आपल्यासोबत आहे विक्रांत भाई, त्यानंतर HL ब्रो आहे आपला. गाईस, हा म्हणतोय माझा चेहरा ब्लर कर, एवढा पण स्मार्ट नाही दिसत. आणि याच्या तोंडाला पुळी आलेली आहे, पिंपल्स फुटली भाऊची. त्याच्यामुळे भाऊ कावाचा असा पेपर लावून बसलेला आहे. टिश्यू, मग पेपरच बोललो ना. मग पेपर म्हणजे का? लोकांना न्यूजपेपर वाटत नाही रे, ते बघून या, टिश्यू पेपर आहे. गाईस, तुमचा भाऊ तो एक नंबर दिसतोय. गाईस, तुम्हाला एक खासियत दाखवतो आमच्या स्टुडिओची. कधी पण आलं नाही बघा असा पसारा असतं. गोदड्या बिदड्या बघितलं ना भाऊ, एकदम खतरनाक विषय. HL भाऊ आमचा मस्त झोपतो आणि आतून पण कधी उचलत नाही. मस्त आहे. काय ए कोण काय याच्याकडून आणली का? गाईस, तुमच्या भावानी गाडी घेतलेली आहे. किती कोटीची गाडी आपली? तरी 2.5 कोटीची गाडी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा, गाडी एक नंबर आहे. आता आम्ही 3 मस्त गाडीत बसून चाललेलो आहे मुंबईला. तर कोणाला जर भेटायचं असलं माझ्या फॅन्स लोकांना तर तुम्ही येऊ शकते भेटायला आम्हाला. आणि हा आपला रॅपर, हा डायरेक्टर आहे. एक्स डायरेक्टर आहे. सध्या रिटायरमेंट घेतलेली भाऊनी. हा, रिटायर सध्या याच्यावर कसं लिव्ह वरती. हा, सध्या सुट्टी घेतलेली आहे ऍक्च्युअली. भारी वाटते. दिसत पण नाही. बघू शकते तुम्ही आमची गाडी. हे नाही तर याच्यावरती ठेवून जाय ना. हे भाई खतरनाक दिसतो. पाईप थोडासा बाजूला, ग्राफिक कार्ड येते तरी पण झालं काय. मग काय करायचं? वजन आहे का तिचं गाडी? मग वजन आहे. मी हातात घेतली होती ना आता. ते थोडस पण हल्ली ना त्याची चिप वगैरे का कांपाची. आवाज पण येतो ना भाई याचा. कोणची स्टेअरिंग आलती त्याच्यामध्ये मग ना काहीतरी असं नाही रे, खाली बटन असेल.
इथं काय बटन 2.5 करोड. पेट्रोल आहे का? 25 अरे थांब दाखव 1 मिनिट. खाली असेल काहीतरी दाखव. काय तर बटन हे काय बटन येणार आहे? गाडी किट्टी. थांब ना 1 मिनिट. पण बनू शकते काय पिक्चर याच्यावर. अरे माग कर मग जाईल ती पुढं. अंधारातले भारी दिसेल अडे. अंधारातले भारी दिसेल. अरे हे बंद कर ना. लाईट बंद कर. राहू दे ना बोलली. अरे लाईट बंद कर ना 1 मिनिट. तिची लाईट पडल ना. नाही रे अशी भारी थांब. हा सोड. ड्रिफ्ट मारेल का रे? ड्रिफ्ट मग डिस्क्या. चांगली गाडी आहे. वाट लावून टाकशील. 2.5 कोटीची गाडी आहे ती आपली. गाईस आता आपण पोचलोय विक्रांत भाऊच्या घरी. आता भाऊची काही व्हिडिओ वगैरे ते आपल्याला शूट करायचे. तर लवकरात लवकर कामाला लागू. आता आपला भाऊ मस्त फ्रेश होईल तर आपण आराम करू थोडा. गाईज आता आपलं जे काही शूट वगैरे होतं व्हिडिओ शूट ते सगळं फायनली झालेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी. म्हणजे विक्रांत भाऊ त्याच्या गाडीवर आपल्याला घेऊन आला होता. तर आता आपल्याला तो आपल्या घरी सोडणार आहे. तर जाऊ घरी, जेवण करू आणि झोपून घेऊ. तर गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. चलो जय महाकाल.